आज आपण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोडगाव गावातील पासोडीपाडा 1 या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी 1 वर्ष झाला असेल। ह्या ठिकाणी जे लाईटीचे पोल आहेत ते आपण बघू शकता का पूर्ण गंजलेले अवस्थेमध्ये आहेत। अवघ्या काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपलेला आहे आणि अजूनही महावितरण बोलतोय पालघर जिल्ह्यामध्ये का विविध ठिकाणी पावसाळ्या अगोदरची कामं सुरू आहेत। मग ही पावसाळ्या अगोदरची कामं सुरू आहेत का ह्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होत आहे। इथल्या ग्रामस्थांशी आम्ही बातचीत केल्यानंतर ग्रामस्थांनी आम्हाला असं सांगितले का गेल्या वर्षापासून आम्ही ह्याचे फोटो महावितरणाला पाठवत असतो आणि सांगत असतो का इथली गंजलेली अवस्था झाली, पोल कधीही पडू शकतात, पण महावितरण झोपलेलं आहे की काय ते माहिती नाहीये। पण ते काही अजून जागा झालेलं नाहीये, ते दुर्घटना होण्याची वाट बघते असंच एकंदरीत दिसत आहे। तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी सिंगल फेज आहे। सिंगल फेज असल्यामुळे लाईटीचे पण काही ठिकाणं नसतो। तसंच जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत आपण बघू शकता गरमी आहे ह्या ठिकाणी सिंगल फेज असल्यामुळे नीट फॅनही चालू शकत नाही अशी अवस्था ह्या गावातली आहे। पावसाळ्या अगोदर महावितरणाने येऊन हे गंजलेले पोल आहेत ते लवकरात लवकर नीट करावे आणि ह्या ठिकाणी नवीन हे करावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे। तर बघूया आता ग्रामस्थांची मागणी महावितरण पूर्ण करतं की ह्या पावसाळ्यामध्ये दुर्घटना होण्याची वाट बघते ते। इथले ग्रामस्थ आहेत त्यांनाच आपण विचारूया ह्या अडचणीबद्दल। त्यांनी तलासरी येथील महावितरणाला कळवले होते का ह्या संदर्भामध्ये? मार्च मध्ये पण फोटो टाकलेले होते, गेल्या वर्षी पण टाकलेले होते, पण त्याने काय अजून ती दुरुस्ती केलेली नाही। एकंदरीत हा गंजलेला पूल किती वर्ष झाला असेल तरी? झाले 4-5 वर्ष असेच आहेत झालेले। गेल्या वर्षी पण पेटी खोललेली, त्याच्यामध्ये पण आपले ऑइल पण कमी आहे। मग ह्या संदर्भात सांगितलं ना? सांगितलं, वायरमॅनला माहिती होती। तसं सिंगल फेज असल्यामुळे तुमची इथे लाईट कशी आहे? लाईट एकदम डॅम आहे इथे, जवळ थोडीशी आहे ना, पण ते दूरची घर आहेत ना त्यांच्याकडे ते पोचत पण आहे। जर पावसाळ्यामध्ये आता हा पूर्ण गंजलेला आहे तो पडला तर मग तर मग हे बाजूवाल्याच्या घराची वाट लागून जाईल ना इथं। परत लाईट पण पूर्ण दिवस बंद जाणार ना? हो, 4-5 दिवस काय 1 महिना निघून जाईल तरी कोणी बघल पण नाही इथे। कारण आत्ताच कोण बघत नाही तर मग पडल्यानंतर काय बघणार? मग कोण बघणार? काय बोलणार? आताच हा पोल आहे तो गंजलेला आहे, तुम्ही कंप्लेंट पण केलेले आहेत, तरी बघायला गेलं सिंगल फेज पण आहे, ह्या सगळ्याचा तुम्ही सामना करत आहेत। ते गेल्या वर्षी पण आम्ही ते टाकलेलं होतं फोटो, त्यांनी अजूनपर्यंत काही केलं नाही। आणि चौथा आम्ही ते पोलसारखे उभे केले सिमेंट आणि आणून, ते आम्ही सगळे केलं आहे। आणि तिकडे जे लांब जर बघले 10-15 पोल तिकडे बघितलं, तिकडे लाईट पण नाही अजूनपर्यंत जात। तिकडे सिंगल पीस आहे ना, तेव्हा लाईट पण नाही जात। ते आम्ही ते वायरमॅनला सांगितलं होतं, त्याच्याबाद आम्ही करतो, पण अजूनपर्यंत केले नाही त्यांनी। हा पासोडीपाडा एकचीच ही समस्या आहे का? एकचीच आहे। याच्यातलं बघितलं तर कितीतरी असे पोल होते, आता या साईडला थोडे टाकून दिलं, तिकडे मागच्या पोल आहेत ना ते तसेच आहेत। तुम्ही आता बोलले का तुम्ही सिमेंट हे केलं, म्हणजे महावितरणाची कामं आहेत तुम्ही स्वतः करतात का? सवताना आम्ही पैसे काढले, वर्गणी सगळे घराकडून वर्गणी करले पैसे। वर्गणी किती आली आणि मग किती पोल हे केले? ते 100 रुपये काढले होते वर्गणी सगळे घराकडून, आणि हे पोल केले 120 घरात सगळेकडून काढले होते 100 रुपये। पण मग हे जे तुम्ही पोल हे केले तुमच्या स्वतःच्या खर्चाने, मग ह्या संदर्भामध्ये महावितरणाला कल्पना दिली होती का तुम्ही? दिली होती ना, त्याला फोटो पण दिले। आणि इकडे मागे पोल पण आहे, बघू शकता तुम्ही, हे करले ते इकडे मागे पोल आहे, सिमेंटचे ते पैसे काढून करले ते। तुम्हीच हे केले? आम्ही त्या केले। इकडे तिकडे पण ते होते पोल केलेले, उभे केले होते, आता ते नवीन टाकून दिले, ते त्याला पडले त्याच्यासाठी नवीन करून दिले, ते नाही तर ते तसेच होते। आता टाकले त्याला 3-4 महिने झाले असतील पोल टाकल्यावर, हे दुसरे। आणि तिकडे तसेच आहे, साहेब पण येऊन बघून गेले, सगळं येऊन बघून गेला। गेल्या वर्षी साहेब पण येऊन ना बघून गेला, महावितरणवाला वायरमॅन दोघे आलेले होते। काय बोलले ते सांगते असं डायरेक्ट नाही येणार, म्हटले पडतील तेव्हा टाकून देणार असं म्हटले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।